उत्पत्ति अध्याय 9, जेनेसिस चैप्टर 9 उत्पत्ति अध्याय 9 और उसका 18 से। त्याचा 18 पासून। जेनेसिस उत्पत्ति अध्याय 9 अध्याय 9 उसका 18 से 28 तक। त्याचा 18 ते 28 पर्यंत। जेनेसिस चैप्टर 9 उत्पत्ति अध्याय 9 उसका 18 से 28 तक। 18 ते 28 पर्यंत। नूह के पुत्र जो जहाज से निकले वे शेम, हाम, एपेत थे और हाम कनान का पिता था। नूह के 3 पुत्र ये थे और इनके सारे वंश सारी पृथ्वी पर फैल गया। नूह किसानी करने लगा, उसने दाख की बारी लगाई, वह दाखमधु पीकर मतवाला हुआ और अपने तंबू के भीतर नंगा हो गया। तब कनान के पिता हाम ने अपने पिता को नंगा देखा और बाहर जाकर अपने दोनों भाइयों को बदला लिया। तब शेम, येपेत दोनों कपड़ा लेकर अपने कंधों पर रखा और पीछे की ओर उल्टा चलकर अपने पिता के नंगे तन को ढांप दिया, और वे अपना मुंह पीछे किए हुए थे, इसलिए उन्होंने अपने पिता को नंगा देखा। जब नूह ने नशा उतर गया तब उसने जान लिया कि उसके छोटे पुत्र ने उसके साथ क्या किया, इसलिए उसने कहा, कनान शापित हो, वह अपने भाई बंधुओं का दासों का दास हो। फिर उसने कहा, शेम परमेश्वर यहोवा धन्य है, शेम का परमेश्वर धन्य है। कनान शेम का दास हो और परमेश्वर येपेत के वंश को फैलाए और वह शेम के तंबुओं में बसे, कनान उसका दास हो। जलप्रलय के पश्चात नूह 3.5 वर्ष तक जीवित रहा। इस प्रकार नूह की कुल आयु 950 वर्ष की हुई, तत्पश्चात वो मर गया। नोहाचे मुलगे तालवाबाहेर निघाले, त्यांची नावे शेम, हाम व यापेत अशी होती। हाम व कनानाचा बाप हे नोहाचे 3 मुलगे, यांच्यापासून पृथ्वीवर लोकविस्तार झाला। नोहा शेती करू लागला, त्याने द्राक्षाचा मळा लावला, तो द्राक्षारस पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नारळा पडला। तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्न अवस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यांना हे कळवले। तेव्हा शेम व यापेत यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेवले व पाठमोरी होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली। त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यांना आपल्या बापाची नग्नता दिसली नाही। द्राक्षरसाच्या भोंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले ते नोहाला समजले। तो म्हणाला, कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल। तो म्हणाला, शेमचा देव परमेश्वर धन्य, कनान त्याचा दास होईल। देव यापेताचा विस्तार करेल, तो शेमाच्या डेऱ्यात राहील आणि कनान त्याचा दास होईल। नोहा जलप्रलयानंतर 350 वर्षे जगला। आमीन। हम प्रियो यहाँ देखते हैं कि जैसे हमें मालूम है अदन की वाटिका में आदम और हवा ने पाप किया, आणि आपण प्रियानं पाहिलं की आदमच्या वाटिकेमध्ये आदम आणि हवेने पाप केले। और जब परमेश्वर ने उन्हें पूछा, क्या तूने वो फल खाया? तेव्हा देवाने त्याला विचारले की आदम तू ते फळ खाल्लंस का? तो आदम ने कहा, जिस स्त्री ने तुझे मुझे दिया, उस स्त्री ने मुझे दिया, और तूने जो मुझे स्त्री दिया उस स्त्री ने मुझे दिया और मैंने खाया। आणि आदमाने त्याला हे उत्तर दिलं की तू जी स्त्री मला दिली आहे त्या स्त्रीने मला दिलं आणि मग मी ते फळ खाल्लं। उसने क्या कहना चाहिए था? त्याने काय म्हणाला पाहिजे? मैंने वो फल खाया आणि हा पिता मी ते फळ खाल्लं, मुझे माफ कर दो। मला माफ कर। क्या कहना चाहिए था? काय बोलायला पाहिजे? हाँ पिता, हा पिता मैंने वो फल खाया, मी ते फळ खाल्लं, मैंने आपके विरुद्ध पाप किया, तुझ्या विरुद्ध पाप केले, मैंने आपको सुना नहीं, मी तुझं ऐकलं मुझे नाही, माफ कर दो। मला क्षमा कर। लेकिन उसने वैसे नहीं कहा। पण त्याने तसं नाही उसने म्हणाला। क्या किया? त्याने काय केलं? जो दुष्ट का स्वभाव था, यानी पाप करने के कारण क्या हुआ, आज्ञा उल्लंघन के कारण। अभी आज्ञा उल्लंघन, जब भी इंसान आज्ञा उल्लंघन यानी परमेश्वर जब कोई भी आज्ञा देता है, जब बड़ा कोई भी आज्ञा देता है और वो जब तोड़ी जाती है तब पाप आता है। आणि ज्यावेळेस देव कोणतरी आज्ञा देतो किंवा कोणता मोठा व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला आज्ञा देतो आणि ज्यावेळेस आपण ती आज्ञा मोडतो त्यावेळेस ते पाप होतं। और उस पाप ने उसे क्या किया, कन्फेशन करना वो बंद कर दिया, कन्फेशन करने नहीं दिया, आणि त्या पापाने त्याला ते कबूल करू नाही दिलं। प्रभु का वचन क्या कहता है? देवाचं वचन काय म्हणतं? यदि हम हमारे पापों को कबूल करें आणि जर आपण आपली पापे कबूल केली तो परमेश्वर विश्वसनीय, धर्मीय, सारे पापों से क्षमा करें। तर देव विश्वसनीय आहे, आपले सगळे पाप धर्म क्षमा लेकिन करेल। शैतान नहीं चाहता कि इंसान अपने पाप कबूल कर वापस धर्मी बन जाए, पण शैतानाची इच्छा नाही की माणसाने आपले पाप सोडून पुन्हा त्याला नीतिमान बनावं। क्योंकि परमेश्वर, शैतान को मालूम है परमेश्वर का स्वभाव, कारण शैतानाला माहित आहे देवाचा स्वभाव। इंसान अगर क्षमा मांग लेंगे तो परमेश्वर माफ कर देगा। आणि माणसाने जर त्याच्याकडे क्षमा मागितली तर देव त्यांना क्षमा करेल। इसीलिए उसने क्या किया, जो बीज उसने उसके अंदर जो क्षमा न मांगने का जो बीज था उसने क्या किया, उसने आदम और हवा में डाला। आणि म्हणून क्षमा न मागण्याचं जे बी आहे त्याने आदम आणि हवेमध्ये टाकलं। जब हवा को पूछा, हवे ने क्या किया, तो हे काय केलं? तो उसने कहा, सांप ने बहकाया, मैंने खा लिया। आणि ती म्हणाली, सापाने पटकवलं म्हणून मी खाल्लं। उसने भी अपने पाप का बोझ क्या किया,
सांप के ऊपर डाल दिया। आणि तिने आपल्या पापांचा भार सापावरती उसने टाकला ये नहीं कहा कि हाँ पिता मैंने गलती की मुझे माफ कर दो। आणि ती हे नाही म्हणाली की हा पिता मी चूक केली मला क्षमा तो कर. यही है कि शैतान नहीं चाहता कि इंसान कबूल करे कि हाँ प्रभु मैंने गलती किया, हाँ पिता मैंने गलती किया, मुझे माफ करे। आणि शैतानाची ही इच्छा आहे की माणसाने कबूल करू नये की हा पिता मी चूक केली पाप केले मला अगर क्षमा कर. अदन की वाटिका में क्षमा मांग ली जाती तो अदन की वाटिका से नहीं निकलते, आणि अदनच्या वाटिकेमध्ये जर त्यांनी क्षमा मागितली असती तर एदन बागेमधून ते लोक निघाले लेकिन नसते. क्षमा नहीं मांगी, पण क्षमा नाही अदन मागितली, की वाटिका से बाहर निकले एदन बागेतून बाहेर निघाले और वो जो पाप क्षमा न मांगने का जो बीज वो कहीं के अंदर उतर गया। आणि क्षमा न मागण्याचं जे बी आहे ते कैनामध्ये उतरलं. पाप कबूल न करना पापांना कबूल न और करणं इंसान से नफरत करना, आणि माणसांशी वैर करणं और वो मालूम पड़ा उसने अपने भाई को मारकर, आणि ते माहीत पडलं त्याने त्याच्या भावाला मारलं. अपने भाई की हत्या कर उसके अंदर शैतान की बुराई दिखाई दी। शैतान क्या चाहता है, हर इंसान को वो ऐसे ही मारे। आणि स्वतःच्या भावाला मारून त्याने स्वतःचा वाईटपणा जाहीर केला आणि शैतानाची ही इच्छा आहे की प्रत्येक माणसाने एक दुसऱ्या माणसाला मारावं. कल हमने देखा था कहीं किससे था, आणि काही हा कोणाकडून होता, दुष्टाकडून होता. इसका मतलब ऐसा नहीं कि शैतान ने हवा को भ्रष्ट किया था, नहीं नहीं, लेकिन उन दोनों के पाप जो उतरे थे वो आदम और हवा के द्वारा कहीं में उतरे थे। आणि त्या दोघांनी जे पाप केले होते ते पाप आदम आणि हवेच्या द्वारे कैनामध्ये उतरले. इसीलिए वो दुष्ट से था आणि म्हणून तो और दुष्टाकडून इसलिए होता. उसने इंसान को मार दिया। आणि म्हणून त्याने माणसाला मारला. और उसने भी जो परमेश्वर उससे झाड़ा ले रहा है, परमेश्वर उससे पूछ रहा है, आणि ज्यावेळेस देव त्याचा हिशोब घेतो, त्याला विचारतोय, तभी भी उसने कबूल नहीं किया। तेव्हा पण त्याने स्वतःची पाप कबूल नाही केली. कहने का उद्देश्य इंसान को, जब इंसान गलती करता है तो परमेश्वर किसी न किसी को खड़ा करता है उसे पूछने के लिए, ताकि वो कबूल करे। आणि माणूस ज्यावेळेस चूक करतो तो देव कोणाला तरी उभा करतो की ते माणसाने स्वतःची पाप कबूल करावी. लेकिन इंसान भी कबूल नहीं करता। पण माणसं असे ते कबूल नाही आज करत. हम देख रहे हैं, जैसे कल हमने देखा कि भाई की हत्या की, आणि काल आपण पाहिलं की त्याने आपल्या भावाचा खून केला भाई से जलन किया, आणि भावावरती जळण केलं दुष्ट का भलाई काम नहीं किया, आणि त्याने चांगली कामं नाही केली. इसलिए कल हमने देखा था कि उसका कन्फेशन नहीं किया था। आणि म्हणून त्याचं कन्फेशन केलं और नव्हतं. हमने भी माफी मांगी, हम भी हमारे शायद भाई बहनों के साथ अच्छे नहीं रहे, आणि काल आपणही क्षमा मागितली, आपण आपल्या भाऊ बहिणीबरोबर चांगलं नाही हमारे केलं भाई बहनों के ऊपर जले हुए, आणि आपण एकमेकांवरती जळण केली असेल हम भलाई के काम हमें मालूम है करना चाहिए, लेकिन हम नहीं की, आणि चांगुलपणाची कामं आपण केली पाहिजेत पण ती आपण नाही केली. उसके लिए हमने क्षमा मांगी। त्याच्यासाठी आपण क्षमा मागू. आज हम माफी मांगेंगे। आणि आज आपण क्षमा मागूया. यहाँ पर एक देखेंगे नूह और उसके पुत्र के बारे में। आणि इथे आपण बघत आहोत नोहा आणि त्याच्या मुलांबद्दल. बुराई पृथ्वी पर बढ़ चुकी थी, वाईट पृथ्वीवरती वाढलं होतं. मनुष्य बहुत बुरा हो गया, माणसं खूप वाईट बनली होती. मन में हमेशा बुरा था। त्यांच्या मनात नेहमी वाईटच आखिर होतं. में परमेश्वर ने निर्णय लिया पृथ्वी को नाश करने शेवटी देवाने निर्णय घेतला संपूर्ण पृथ्वी नाश का। करण्याचा. पूरी पृथ्वी नाश कर दी। आणि जेव्हा पूर्ण पृथ्वी त्याने नाश केली, सिर्फ नोहा के 3 बच्चे, पत्नी और उन 3 बच्चों की पत्नियां, फक्त नोहाचे 3 मुलं आणि त्याची पत्नी आणि आपण पाहतो त्यांच्या पत्नी आणि या 8 और माणसांना सारे रहने वाले जीव जंतु पक्षी आणि सर्व रेंगाळलेले जीव बचाए। पक्षी आणि जनावर या सगळ्यांना वाचवलं. एक जहाज परमेश्वर ने उसको बनाने के लिए कहा। आणि एक जहाज देवाने बनवायला सांगितलं. पुत्र अच्छे थे कि उन्होंने नोहा की बात सुनी, आणि त्यांची मुलं चांगली होती की त्यांनी आपल्या वडिलांची गोष्ट ऐकली. 100 साल लगा वो जहाज बनाने, इतना बड़ा जहाज बनाना है आसान काम नहीं है। आणि 100 वर्ष लागली त्यांना ती बनवण्यासाठी कारण सोपं नाही ते और काम ऐसी बनवणं. बात फैल गई, आणि अशी गोष्ट पसरली. ऐसी बात जो परमेश्वर की बातें ना वो जल्दी फैलती है, आणि देवाच्या गोष्टी लवकर पसरतात. इसलिए फैल गई, लोग मजाक उड़ाने के लिए जाए, आणि ती गोष्ट पसरली आणि लोक देखने के मस्ती लिए करायला आए, आले, बघायला आले. जहाज बन चुका तो लोग खास देखने के लिए आते थे, अरे बाबा ये क्या हो गया, पागल आदमी ने क्या कर डाला, इतना बड़ा जहाज बनाया, बारिश नहीं होने वाला है, और कभी बारिश नहीं देखा, ये बोलता है बारिश होने वाला है। बहुत मजाक उसका उड़ाया, आणि त्याची खूप मस्करी लोकांनी उडवली. लेकिन फिर भी नोहा ने कोई जहाज बनाना बंद नहीं किया, उसने परमेश्वर पर भरोसा रखकर जहाज बना दिया। आणि नोहाने तारू बांधणं बंद नाही केलं, पण त्याने देवावरती विश्वास ठेवून तारू बांधण्याचं काम चालूच ठेवलं. समंदर गए, सर्व आतमध्ये गेले, परमेश्वर ने बारिश दिलाया, देवाने पाऊस पडला, पूरी पृथ्वी को नष्ट कर दिया, संपूर्ण पृथ्वीला नष्ट केलं. पूरे सभी लोग मर गए, सगळे लोक गेले. धीरे धीरे पानी खत्म हो गया, हळूहळू पाणी संपू लागलं, सूखने लगा, सुकू लागलं. सारे मृतदेह थे, आणि सर्व शव होते. कीड़े उसको अभी नेचुरली वो बॉडी से तो धीरे धीरे वो खराब होकर नष्ट होने लगे। आणि ते खराब होऊन नष्ट होऊ लागले. कौवे को मजा ही था,
आणि कावळ्यांना तर मदत होती उसको खाने के लिए मिला बहुत कुछ। आणि त्यांना खायला खूप काही भेटले। लेकिन परमेश्वर ने जो पृथ्वी पे से सब नष्ट किया, पण ज्यावेळेस देवाने पृथ्वीवरून सगळं काही नष्ट बॉडी केलं पूरी रीति से मिट गई, आणि सगळ्यांचं शव पूर्णपणे नष्ट झालं बदबू नष्ट हुआ। आणि दुर्गंध नष्ट झाला। तब परमेश्वर ने नोहा को क्या किया, एक पहाड़ पर, उस पहाड़ का नाम क्या है, किसी को मालूम है? एक अरारत। उस पहाड़ का नाम अरारत है, वहाँ पर उतार दिया। आणि त्या पर्वताचं नाव आहे अरारत, त्याच्यावरती देवाचं दारू इतने सारे पहाड़ थे, आणि इतके सारे डोंगर होते, लेकिन परमेश्वर ने अरारत पहाड़ को चुन लिया। पण देवाने अरारत पर्वताची निवड केली। इसका मतलब है परमेश्वर आसरा देता है, परमेश्वर मदद करता है, रुकाता है और कहीं पर उसे स्टॉप कर देता है। आणि याचा अर्थ देव आसरा देतो, देव सहारा देतो आणि कुठेतरी देव माणसांना थांबवतो। अरारत पहाड़ का मतलब है परमेश्वर तुम्हारे चलने वाली सारी परिस्थितियों से आपको एक जगह में रोक देता है और उतरने के लिए, उस परिस्थिति से बाहर निकलने के लिए मदद करता है। आणि अरारत पर्वताचा अर्थ आहे की तुमच्या जीवनामध्ये चाललेल्या सर्व परिस्थितीमध्ये देव तुम्हाला थांबवतो आणि तुम्हाला त्या परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी मदत करतो। अरारत पहाड़ आप जिस इसमें बंद हो उसमें से बाहर निकालकर आपको स्वतंत्र करता है। क्योंकि एक साल लोग स्वतंत्र बंद थे ना, उसमें जहाज में थे। आणि अरारत पर्वत ज्या बंधनामध्ये तुम्ही बांधले गेलेले आहात त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्यासाठी मदत करतो। तो अरारत पहाड़ का ये मीनिंग है। आणि अरारत डोंगराचा छुड़ाया अर्थ आहे जाना, सोडवलं जाणं। तो फिर यहाँ नूह जब बाहर आने के बाद नूह ने वेदी बनाई, नोहा बाहेर आल्याच्यानंतर त्यांनी एक वेदी बनवली, शुद्ध पशुओं की, शुद्ध पशूंचं, पक्षियों की, पक्ष्यांचं, उसने वेदी पर होमबलि की। आणि त्याने त्या वेदीवरती होमार्पण पशु केलं। भी दिया, पक्षी भी दिया। पशु पण दिले आणि पक्षी पण एक दिले। साल में पशु और पक्षी बढ़ चुके थे, आणि एक वर्षामध्ये पशु पक्षी वाढले होते दो दो करके लेके जाने के लिए बोला था। आणि दोन दोन करून घेऊन जायला लेकिन सांगितलं ऑलरेडी होतं। जहाज में बहुत बढ़ चुके थे, पण पहिलेच जहाजामध्ये खूप वाढले उसने होते शुद्ध पशुओं को और पक्षियों को दे दिया। आणि शुद्ध पशूंना पक्ष्यांना त्याने दिलं। परमेश्वर खुश हुआ, देव प्रसन्न झाला। परमेश्वर ने कहा अब मैं मनुष्य को क्या नहीं करूँगा, पृथ्वी को नाश नहीं करूँगा मनुष्य के बुराई के कारण। आणि मग देवाने शपथ वाहिली की मी माणसांच्या वाईटपणामुळे पृथ्वीला पाण्याने पुन्हा नष्ट पानी नाही से करणार। नष्ट नहीं करूँगा। पाण्याने नष्ट नाही करणार। इसलिए आने वाले काल में यीशु मसीह आने के बाद अपने मुंह से फूंक कर वो इस सारी पृथ्वी को अग्नि से भस्म करेगा। आणि मग येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस तो आपल्या फुंकीशाद्वारे तो काय करेल, अग्नीने संपूर्ण पानी नाश से करेल। नष्ट किया, पानी के कारण डूबी हुई पृथ्वी है वैसी की वैसी बनी रही। आणि पानी कम हो गया, पृथ्वी वैसी ही थी। आणि पृथ्वी पाण्याच्या द्वारे बुडली गेल्याच्या नंतर ती जशी होती तशीच राहील, लेकिन आग से कुछ भी नहीं बचेगा। पण आगीने काहीच नाही होणार। और उसके लिए एक अच्छा उदाहरण है, त्याच्यासाठी चांगलं उदाहरण एलिया आहे। जब भी पहाड़ पे था, कर्मेल पहाड़ पर, आणि एलिया ज्यावेळेस कर्मेल डोंगरावरती होता उसने जो भी वेदी बनाई थी वहाँ बहुत सारा पानी डाल दिया था। आणि ज्यावेळेस त्याने वेदी बनवली तिथे खूप सारा पाणी त्याने पत्थरों टाकलं की वेदी थी ना वो। आणि दगडांची वेदी होती ती। वो अब देखते कि जब परमेश्वर से उसने प्रार्थना की तो आकाश से, स्वर्ग से जब आग गिराई गई तो वहाँ लिखा है पत्थरों समेत, पानी तो चलो सूख गया लेकिन पत्थरों समेत वो सब भस्म किया गया, कुछ भी नहीं हुआ बचा। आज इससे मालूम पड़ता है कि परमेश्वर जब अपनी आग डालेगा कुछ नहीं बचेगा। इसीलिए जब ये पृथ्वी खत्म हो जाएगी, पहाड़ सोचेंगे पहाड़ इतने बड़े बड़े का सब भस्म हो जाएगी प्रभु के एक आग से बस। आणि ज्यावेळेस त्याने देवाने प्रार्थना केली त्याने स्वर्गातून आग आली तर दगडासहित सर्व काही नष्ट झालं। मग तसंच हे देव आपल्याला सांगतो की ज्यावेळेस देव आपल्या फुंकीशाद्वारे अग्नीने ही पृथ्वीला नाश करेल त्यावेळेस काही होणार नाही, सर्व काही नष्ट होणार। पृथ्वी पर कोई नहीं था, पृथ्वीवर कोणी नोहा, नव्हतं। नूह की पत्नी, नोहा, नोहाची पत्नी और 3 बच्चे आणि त्याचे 3 और मुलं उसके लड़के और उसकी पत्नी है। आणि त्यांच्या बायका। और हम देखते हैं कि जब वो जहाज से उतरे तो नोहा किसान करने लगा आणि ज्यावेळेस ते लोक तालावर उतरले जो नोहा आहे तो शेती करू लागला। और खेती करते करते उसने दाख की बारी भी लगा दी। शेती करता करता त्याने द्राक्षमळा पण लावला। दाख ज्यादा आने के कारण जास्त द्राक्ष आल्यामुळे उसने दाख मधु का क्या किया, दाख मधु बना दिया आणि त्याने त्या द्राक्षाचा रस बनवला, द्राक्षरस बनवला और वो पीकर वो क्या हो गया, मतवाला हो गया। आणि तो पिऊन तो गुंगला। इसलिए बाइबल में सबसे पहला दारू पीने वाला एक धर्मी व्यक्ति है। आणि बायबलमध्ये सर्वात पहिले दारू पिणारा एक नीतिमान व्यक्ती आहे। तो उसके पहले लोगों ने पिया है, आणि त्याच्या अगोदर लोकांनी पिलेला आहे। जब नोहा का काल जो बुराई थी उस समय लोग दारू पीते थे। आणि ज्यावेळेस वाईटपणा होता, दुष्टपणा होता त्यावेळेस लोकांनी दारू पिलेली आहे। ऐसा मत सोचो कि इसके पहले, लेकिन इस परमेश्वर ने इंसान को खत्म कर चुका था। पण इथे माणसांना देवाने संपवलं और होतं। अभी के जो श्राप है, आणि आता जे श्राप आहे, अभी जो मनुष्य जो कर रहा है, आणि आता जे माणसं करत आहेत वो कौन किसके कारण कर रहे हैं? ते कोणामुळे करत नोहा आहेत? और नोहा के बच्चों के। नोहा आणि नोहाच्या मुलांमुळे। मालूम हुआ
नोहा नोहा के बच्चों के लिए। नोहा आणि नोहाच्या नोहा एक मुलांना धर्मी था, नोहा एक नीतिमान उसने आहे मतवाला नहीं होना चाहिए। आणि त्याने द्राक्षाचं पिऊन मुंगायला नव्हतं पाहिजे। इसीलिए शैतान ऐसा ही करता है, धर्मियों को मतवाला बनाकर क्या कर देता है, भटका देता है। आणि शैतान काय करतो, असंच ख्रिस्ती लोकांना गुंगी आणि तो काय करतो, माणसाला भटकवून ये टाकतो। शैतान का प्लानिंग है। आणि शैतानाची योजना तो आहे। इसीलिए जितने दारू पीते हैं उनके ऊपर इस नोहा से उतरे हुए श्राप होते हैं। आणि जेवढी लोक दारू पितात त्यांच्यावरती नोहापासून उतरलेले जे श्राप आहे ते तोडा। क्यों? का? क्योंकि क्योंकि नोहा से आया ना, कारण नोहा नोहा आहे के पहले के सब इंसान को खत्म कर दिया ना। आणि नोहाच्या अगोदरच्या सर्व माणसांना देवाने संपवलं होतं। तो ये जो नोहा और नोहा के जो बच्चे थे, नोहा आणि नोहाची जी मुलं होती उससे पाप आया। त्यांच्यावरून पाप आलं ये आदम के ही है। आणि हे आत्माच आहे। नोहा के जो पूर्वज है, नोहा के बच्चों के पूर्वज कौन है? आदम ही है, आदम और हवा ही है। आणि नोहाच्या मुलांचे जे पूर्वज आहेत ते आदम आणि हवाच आहेत। लेकिन जब परमेश्वर ने सारी पृथ्वी को खत्म किया, पण देवाने संपूर्ण पृथ्वीला नाश केलं, तब जो पाप आया कहाँ से? मग ते पाप आलं कुठं? नोहा से। नोहाकडून। मालूम हुआ? नोहा से पाप आया, नोहा में नोहा के पाप बाद आया। नोहा के बच्चों से आया। आणि नोहानंतर नोहाच्या मुलांकडून आलं। इसीलिए हमें क्या करना है, आदम के साथ साथ कहना है कि प्रभु ये नोहा, आदम के बाद जो पाप की शुरुआत इस पृथ्वी पर जो हुई वो किससे है? नोहा के बच्चों से। आणि आत्मानंतर जी पापाची सुरुवात जी झाली ती नोहा आणि नोहाच्या मुलांकडून झाली। उसी के कारण ये श्राप, ये बंधन हमारे घर में, हमारे लोगों में हो रहा है। प्रभु इसे तोड़ते हैं, इसे मुक्त कर, क्षमा कर। आणि याच कारणामुळे आमच्या घरामध्ये श्राप आणि बंधन आहेत, म्हणून प्रभू येशूच्या नावाने तोडून टाकते, म्हणून तो यांना मुक्त कर। हम देखते हैं कि ये तंबू के भीतर नंगा हो गया। आणि आपण पाहतो की जो आपल्या डेऱ्यामध्ये गुन्हा नागडा झाला और कनान का जो पिता हाम है, आणि कनानाचा बाप जो हाम आहे उसने उसे देखा, त्याने आपल्या बापाची जी नग्न अवस्था पाहिली, त्याने मस्करी उडवली, घंटा किया, त्याने मस्करी केली, बुराई की, वाईट बोला। तो भागे भागे आकर हंसते हुए अपने दोनों भाइयों के सामने अपने भाई का मजाक, अपने पिता का मजाक उड़ाया। आणि पळत पळत गेला आणि हसून हसून त्याने आपल्या भावांना, आपल्या वडिलांची सगळी हकीकत सांगितली। दोनों ने ये सुनने के बाद दोनों ने कपड़े पीठ से लाकर अपने बाप को ढक दिया। आणि दोघांनी ऐकल्याच्या नंतर त्या दोघांनी वस्त्र घेऊन आपल्या बापाची नग्नता झाकली। और हम देखते हैं कि जब ये नशा उतर गया, ज्यावेळेस त्यांचा जो नशा उतरला, उसे मालूम पड़ा कि हाम ने उसके साथ क्या किया। त्यावेळेस त्याला माहित पडलं की हामने त्याच्याबरोबर काय केलं। तो अभी यहाँ पर जो हम देखते हैं, आणि आपण इथे जे पाहतो कि नोहा का नशा उतर गया, तब उसने जान लिया कि उसके छोटे पुत्र ने उसके साथ क्या किया। आणि नोहाची मुंगी उतरल्याच्या नंतर त्याला माहित पडलं की त्याच्या छोट्या मुलाने त्याच्याबरोबर काय केलेलं आहे। मजाक उड़ाया, जे उसका नग्न तुम देखा, आणि त्याची नग्नता पाहिली और उसके बारे में तमाशा किया, या फिर मालूम नहीं हमने उसके साथ क्या बुराई की, आणि माहित नाही हमने त्याच्याबरोबर काय दुष्टपणा केला। इसीलिए उसने उसे श्राप दिया। आणि म्हणून त्याने त्याला श्राप दिला। उस श्राप के साथ उसके बेटे यानी उसकी जाति को, उसके वंश को भी श्राप दिया। आणि त्याला श्राप देते वेळेस त्याने त्याच्या वंशजांना पण श्राप दिला। है ना? तो इसलिए प्रियो हम यहाँ देखते हैं कि अगर कनान हाम अगर उठकर बोलता है पापा मुझे माफ कर दो, मैंने ऐसा आपके साथ बुरा व्यवहार किया, मुझे माफ कर दो, तो क्या एक नोहा धर्मी व्यक्ति श्राप देता है? आणि जर हामने त्याच्याकडे क्षमा मागितली असती की पिता मला क्षमा कर, मला माफ कर, मी असं तुझ्याबरोबर केलं, तर मग नोहाने जो नीतिमान आहे त्याला श्राप दिला असता का? नहीं है। नसता दिला। नोहा ने भी गलती माफी मांगी होगी, शायद ऐसा मैं विश्वास करती हूँ, शायद नहीं मांगी, लेकिन यहाँ लिखा नहीं है, तो हम क्या अनुमान लगा सकते, हाँ या ना, लेकिन माफी मांगनी चाहिए आणि क्षमा मागायला पाहिजे कि मुझे माफ कर दो पिता, मैंने गलती किया, मैं धर्मी होकर मैं ऐसा गलत काम किया, मुझे माफ कर दो। आणि मी नीतिमान असून मी असं काम केलं, पिता मला क्षमा कर। मेरे गलत काम के कारण इनको पाप करने के लिए मौका मिला। आणि माझ्या चुकीच्या कामांमुळे यांना पाप करायची संधी मिळाली। हमेशा याद रखो, जब दुष्ट को ये बात मालूम है आणि दुष्टाला ही गोष्ट माहीत आहे कि कोई गलती काम करेगा हमारे अगेंस्ट, आणि कोणी जर चुकीचं काम केलं हमें आपल्याला अच्छा नहीं लगा, आणि आपल्याला नाही आवडलं, उन्हीं का इस्तेमाल करता है हमें क्या करने के लिए, पाप करने के लिए। आणि त्यांचाच वापर करतो आपल्याकडनं पाप करून घेण्यासाठी। अगर बच्चे गलत काम कर रहे हैं जर मुलं चुकीची कामं और करतायत हम बोल के भी नहीं सुन रहे, आणि आपण बोलून सुद्धा ऐकत नाही, क्या हो जाते, काय होतं, माँ बाप क्या हो जाते, आई वडील काय होतात, बच्चों को बहुत प्यार करते, मुलांना प्रेम करतात तर क्या करते हैं, मग काय करतात, हाँ
बड़बड़ते हैं, हाँ, जो उन्हें करना नहीं चाहिए, आणि त्यांना नाही केलं पाहिजे उन्हें कोसना नहीं चाहिए, आणि त्यांना कोसला श्राप नहीं देना, श्राप नाही दिला नेगेटिव पाहिजे. कन्फेशन नहीं करना चाहिए, नकारात्मक कबुलीकरण नाही केलं पाहिजे नेगेटिव क्योंकि उनके सहन के बाहर हो जाता है, आणि त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे होऊन जातं इसीलिए उनके मुंह से नेगेटिव कन्फेशन निकल जाता है. आणि म्हणून नकारात्मक कबुलीकरण त्यांच्या मुखात नाही. क्यों? क्योंकि शैतान को ये बात मालूम है कि अगर ऐसा कुछ करेंगे तब इनकी सहन शक्ति टूट जाएगी, आणि शैतानाला माहित आहे जर असं त्या लोकांनी काय केलं त्या लोकांची सहनशक्ती तुटून जाईल टूट जाती है. आणि तुटून जाते. आणि गए हफ्ते में एक बहन ने मुझे बोला कि मेरा उपवास है लेकिन मैंने उपवास में गाली दिया क्योंकि मेरे घर में ऐसा हो गया. आणि गेल्या आठवड्यामध्ये एक बहीण मला म्हणाली की माझा उपवास आहे पण माझ्या घरामध्ये असं काही नाही झालं म्हणून मला शिव्या द्याव्या मैं लागल्या. माफी मांगती हूँ, मी क्षमा मागते, मुझे माफ कर दो, मला माफ करा. प्रभु से भी मैं माफी मांगती हूँ, देवाकडे पण मी क्षमा मैंने मागते. ऐसा काम किया, मी असं काम मुझे केलं, माफ करो. मला क्षमा करा. तो मैंने कहने का उद्देश्य क्या है, क्योंकि अभी शैतान को मालूम है घर में अगर बाहर कुछ भी होगा तो ये कुछ भड़केगी क्या, आणि शैतानाला माहित आहे जर बाहेर काही झालं तर हे काय भडकेल का, कुछ होगा, काय होईल, रुद्र रूप धारण करेंगे, आणि रुद्ररूप धारण करेल का, नहीं ना. नाही ना. इसीलिए शैतान क्या करता है, घर के लोगों को इस्तेमाल करता है ताकि हमें गिरा नहीं. आणि म्हणून शैतान घरातल्या लोकांचाच वापर करतो आपल्याला पाडण्यासाठी. हम देखते हैं नोहा को श्राप देने के लिए और एक ऐसी नेगेटिव कन्फेशन अपने बेटे के अगेंस्ट में करने के लिए शैतान ने क्या किया, उसके बेटे का इस्तेमाल किया. आणि नोहाला श्राप देण्यासाठी आणि नकारात्मक त्याच्याद्वारे कन्फ्युजन करण्यासाठी त्याने त्याच्याच मुलाचा वापर और करतो. हम देखते हैं कि नोहा ने श्राप दिया. आणि आपण पाहतो नोहाने श्राप दिला. तो पहली बात तो नोहा ने अपने खुद की गलती को देखना चाहिए था कि उसने दारू नहीं पीना चाहिए. आणि नोहाने स्वतःची चूक बघायला पाहिजे होती की त्याने दारू नव्हतं अगर वो दारू प्यायला. नहीं पीता तो क्या उसका बेटा उसको नग्न देखता. आणि जर त्याने दारू पिली नसती तर मग त्याच्या मुलाने त्याला नग्न अवस्थेत पाहिलं एक असतं. बात हमेशा यहाँ देखो, एक गोष्ट नेहमी इथे जब बघा, आपकी कोई भी कमजोरी आप कोई भी पाप अपने घर के लोगों के सामने करोगे तो आपकी कीमत कम हो जाती है. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांच्या समोर कोणतेही पाप करता चुका करता तुमची जी किंमत आहे तुमच्या घरातल्या लोकांच्या समोर कमी होऊन नोहा जाते. एक धर्मी है, आणि नोहा हा एक नीतिमान आहे कितना प्रभु ने उसको इस्तेमाल किया. आणि किती देवाने त्याचा वापर करवला. लेकिन पण जब उससे कोई गलती हुई, ज्यावेळेस त्याच्याकडनं कोणी चूक झाली ऐसी गलती हुई आणि अशी जो चूक झाली करना मना है, आणि जे करणं म्हणा इसीलिए क्या हुआ, उसके बेटे को उसका मजाक उड़ाने के लिए उसका जो ये मेरा पिता है मुझे इसको रिस्पेक्ट देना, ये बात भूल गए. आणि म्हणून त्याच्या मुलाला त्याची मस्करी उडवण्यासाठी आणि हा माझा पिता आहे ही गोष्ट तो विसरून गेला. मालूम हुआ. इसलिए अपना जो स्थान होता है, इसलिए मैं हमेशा कहा है कभी भी हमारे लोग हमेशा हम अगर कोई गलती में पकड़े गए तो लोग हमेशा हमें डाउन देखेंगे. आणि जेव्हा आपण जर कोणत्या चुकीमध्ये लोकांना सापडलो तर लोक नेहमी आपल्याला खाली बघतील. और लोग तो कभी नहीं भूलते, आणि लोक कधीच नाही विसरत, हमेशा याद रखेंगे. नेहमी लक्षात ठेवतील. तो हमारा प्रभु है जो हमारी बातों को पापों को याद नहीं रखता. ते तर देवच आहे जो आपल्या पापांना आपल्या चुकांना लक्षात ठेवत नाही. पण उन पापों को भूल जाता है जिनकी माफी मांगी है. आणि त्या पापांना ते विसरून जातो ज्यांची क्षमा आपण मागितलेली आहे. अगर हमने उन पापों की माफी नहीं मांगी तो वो उसके सामने बने रहते हैं. आणि जर आपण आपली पापाची क्षमा त्याच्यासमोर नाही मागितली तर आपली पापं त्याच्यासमोर बनून राहतात. तो इसीलिए उन पापों का वो लेखा जरूर लेगा. आणि त्या पापाचा लेखन नक्की घे. इसीलिए प्रियो हमारा परमेश्वर भूल जाता है आणि आपला देव विसरून जातो और उसे वापस इस्तेमाल करता है. आणि पुन्हा देव त्या व्यक्तीचा उसको वापर खड़ा करतो, करता है, त्याला उभं करतो, उसे इस्तेमाल कर कर त्याचा वापर करू, उसे वापस वो अधिकार देता है. त्याला पुन्हा तो अधिकार लेकिन परत देतो. इंसान देखने का नजरिया कैसा होता है, अरे इसने ऐसा किया, अरे इसने ऐसा किया, अरे इसने ऐसा किया, ये ऐसा है. हमेशा उसी नजर से देखेगा. आणि माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन तसाच आहे की नेहमी तो तसाच बघत आहे ज्या पापामध्ये तो पडलेला आहे. मालूम हुआ? इसलिए प्रियो यहाँ एक बात हमें यहाँ प्रभु सिखाता है. आणि इथे ही ती गोष्ट देव आपल्याला शिकवत आहे. इसलिए प्रियो हम देखते हैं कि ना नोहा ने क्षमा मांगी और ना ही हाम ने क्षमा मांगी. आणि नोहाने पण क्षमा नाही मागितली, हामने पण क्षमा नाही हाम मागितली. उठकर ही तुरंत उसके पैरों पर, अपने बाप के पैरों पर गिरना चाहिए था. माफी कर दो, मुझे क्षमा करो, मुझे माफ करो, मैंने आपका अपमान किया, मैंने आपका तिरस्कार किया, मुझे माफ कर दो. आणि हामने उठून आपल्या बाबाच्या पायावरती पडून क्षमा मागायला पाहिजे होती की मी तुमच्यावर असं केलं, तुम्ही मला क्षमा करा. क्या नोहा क्षमा नहीं करता? आणि नोहाने क्षमा केली नसती का? क्षमा करता, क्षमा केली असते, लेकिन उसने माफी नहीं मांगी. पण त्याने क्षमा नाही मागितली. ये हम देखते हैं कि हाम और उसके आए हुए जो बच्चे हैं कनान जाति के ऊपर फिर श्राप. ये जो कनान बोलते हैं ना, कनान के ऊपर श्राप. ये जाति फिर क्यों श्रापित हुई? कनानी, हित्ती, यबूसी, गर्गाशी, आमोरी और परिची, ये सारी जाति इसी में से आई है.
आणि कनान हा श्रापित झाला आणि कनाननंतर जे यबूसी, हित्ती, अमोरी, परिजी सगळे ज्या जाती आहेत त्यानंतर श्रापित झाल्या. नोहा का श्राप उस पूरी जाति के ऊपर उतर अरे आया. नोहा- मतलब हाम से जितने बच्चे हुए, अभी हाम से कितने बच्चे हुए? आणि हामकडून किती मुलं झाली? 6 वचन 10 के 6 से पढ़ो. हामचे मुलगे कुश, मिस्राईम कूश के ऊपर, मिस्र के ऊपर, पूट पूत के ऊपर, व कनान. कनान हुए. ठीक है. अभी कितने बचे हुए? कूश, मिस्र, पूत, कनान. 4 बचे हैं. ठीक. इन 4 बच्चों के ऊपर श्राप हुआ, लेकिन ज्यादा करके किस पर हुआ? कनान. क्या बोला गया? कनान. कनान सबसे छोटा है. यानी श्राप किस पे ऊपर आता है? बड़ा और छोटा. आणि श्राप कोणावर येतो? मोठा आणि छोटा. पहिलोटा जो पहिला येतो सबसे छोटा. आणि जो सर्वात शेवटी आहे तो. अपने घर में जो भी सबसे पहला होता है आणि आपल्या घरात जो कोणी सर्वात पहिला असतो और सबसे लास्ट होता आणि जो सर्वात शेवटचा असतो. है. मिडिल बच गया है ना. आप कौन से नंबर पर हो? चौथा. मैं भी चौथा. लास्ट. आप अपने घर में तुमच्या घरात तुम्ही कितव्या नंबरवर? दुसरा. बच गया. त्यावेळी तू बच गया. तू लास्ट. वेगा लास्ट. तुमचा 6वा नंबर आहे. घरात तुम्ही सर्व शेवटचे. बस पहिला है. तो ये यहाँ एक बात हम जेनेसिस से यहाँ देख रहे हैं कि ये श्राप किसके ऊपर आया? पहिलोटा. आणि श्राप कोणावर द्यायला? जो पहिला आहे आणि जो शेवटचा आहे त्यांच्यावर. अभी कनान के देखो. आणि आता कनानाच आहे बघा. हाँ 15 वचन से पढ़ो. कनान ह्याला सिदोन हा पहिला मुलगा. हाँ कि सीदोन एक अभी भी ये जो नाम हम जो देखते हैं ना, ये नाम के देश है. आणि या नावाचे देश आहेत. अभी भी है. आताही आहे. कनान भी एक देश है. कनान हा पण एक देश आहे. सीदोन भी एक देश है. सिदोन पण एक देश मिस्र आहे. एक देश है. मिस्र हा पण एक देश आहे. इंग्लिश में इजिप्ट बोलते हैं. ज्याला आपण इंग्लिशमध्ये इजिप्त म्हणतो. इसराइल लोग कहाँ गए थे? इस्रायल लोक कोणी गेले होते? मिस्र देशात. हाँ, तो ये जो नाम अगर आप बाइबल में जो पढ़ते हो, आणि हे जे नाव बायबलमध्ये तुम्ही ये देश के वाचता नाम है. आणि देशाची नाव क्यों आहे. देश के नाम हुए? का देशाची नाव झाली? क्योंकि वो उस जगह रहने गए और उस देश का नाम उन्होंने अपने नाम पर रखा. आणि ती लोक त्या जागेवरती राहायला गेली आणि त्या लोकांनी त्या देशाचं नाव आपल्या नावासमान ठेवलं. उधर कभी भी किधर भी रहो, त्याला त्यावेळेस कुठेही तुम्ही राहा. लोग ही नहीं थे, कम थे. लोकच नव्हते, कमी होते. फिर जहाँ अगर दूसरा सोचो सिगम जहाँ रहने के लिए गया, आणि सिदोन जिथे राहायला गेला वहाँ उसने अपने कबीला बना दिया आणि तिथे त्याने आपला और कबीला उस जगह बनवला का नाम सिदोन रख दिया. आणि त्या जागेचं नाव त्यांनी सिदोन ठेवलं. क्योंकि वो पहला वही गया ना आणि उधर. पहिला तोच गेला ना तो तिकडे. ऐसा करके उन जगहों के नाम हो गए. आणि असं करून त्या जागेची नावं झाली. मालूम हुआ? माहित झालं? फिर सिदोन, सिदोन आणि हे हाँ हित्ती, यबूसी, यबूसी, अमोरी, अमोरी, गिरगाशी, गिरगाशी, हिव्वी, आर्की, शिनी, अल्वादी, समारी व हमादी हे झाले. वो किती पोरांना पैदा किया मैंने. मैं तो थोड़ा बहुत ही 7 जन को ही जानती थी. आगे भी इतने मिले. हाँ, और ये सारे कनानियों के कुल में पहले कितने हैं? 1 8 2 18 11 बच्चे हो गए. 11 जाति फैल गए. और हम तो चलो नए जूने करार में 7 ही जाति के बारे में देखते हैं, लेकिन ये सब क्या हो गए? कनानियों के कुल फैल गए और इन्हीं के द्वारा क्या हुआ? इस श्राप इनके द्वारा बच्चे आगे 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 बढ़ गए. तो वचन के अनुसार अगर कहने का वचन क्या है, मतलब यहाँ पर कि अगर हम अपने पिता से माफी मांगता तो उसे माफी मिलती. आणि जर हामने आपल्या वडिलांजवळ क्षमा मागितली असेल तर त्याला क्षमा भेटली असेल. आज के वचन से हमें भी प्रभु यही सिखाता है. हमने भी हमारे माँ बाप को दुखाया है. आणि आजच्या वचनानुसार आपल्याला देव हे शिकवतो आपण सुद्धा आपल्या आई वडिलांना दुखवतो. शायद हमने हमारे माँ बाप को नग्न नहीं देखा. शायद आपण आपल्या आई वडिलांना नग्न नसेल बघितलं. क्योंकि वो तो दारू पिए नहीं थे. त्यांनी तर दारू पिली हम नाही लोग ऐसे दारू पी के नंगे घूमे नहीं. आणि दारू पिऊन लग्न झाले नव्हते. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? ऐसे कुछ काम यहाँ में हमारे माँ को दोष लगाया, पिता को दोष लगाया, कुछ गलत किया, आज्ञा नहीं पालन की, झगड़ा किया या घर में कुछ गलत
कर दिया, माँ बाप को दुखाया, जिसके कारण उन्होंने क्या मालूम हमें ऐसे हमारे लिए क्या क्या शब्द निकाले होंगे। आणि आपण आई वडिलांवरती दोष लावला असेल, त्यांच्या ज्या आज्ञेचं आपण पालन केलं नसेल, त्यांना वाईट साईड बोललो असेल आणि त्या म्हणूनच शायद त्यांचे जे काही चुकीचे शब्द आपल्यावरती उतरून आले असतील उतरी होगी आणि उतरून आले असेल, तो वही आज उसके लिए हमें प्रभु से क्षमा मांगना। त्याच्यासाठीच आपण आज देवाकडे क्षमा मागायची। हमें आपको तो आपके काल में आपके माँ बाप तो होते होंगे, आणि तुमच्या काळात तुमचे आई वडील होते है ना, बचपन में आपके बचपन में तो नहीं मर गए, आणि लहानपणी तर तुमचे आई वडील काही मेले नाही, अभी भी बड़े होंगे, आता मेले जिंदा होते, जिवंत असते। तो जो कुछ आपने बचपन से अपने माँ बाप को हर्ट किया है, दर्द दिया है, उसके लिए प्रभु से क्षमा मांगो। वो अज्ञानी था, ज्ञान नहीं था, इसलिए माँ बाप का इंसल्ट किया। आणि जे काही तुम्ही लहानपणापासून आपल्या आई वडिलांना दुखवलेलं आहे, तुम्ही देवाकडे क्षमा मागा आणि देवा म्हणा, देवा मला क्षमा कर, मी माझ्या आई वडिलांचा अपमान केला, मी अन्यायी होतो, मला माहीत नव्हतं, तुम्हाला क्षमा। जैसे जैसे बड़े हुए होंगे, जसं जसं मोठे झाले अपनी मनमर्जी की होगी, स्वतःच्या इच्छेप्रमाणे हठी चालला जिद्दी बने होंगे, हठी स्थिती बनून राहिला अपनी असता कुछ बातें उनके सामने रखी हुई हैं, ऐसा करके बहुत तकलीफ दिया होगा, आणि स्वतःच्या गोष्टी त्यांच्या पुढे ठेवल्या असतील आणि त्यांना खूप त्रास दिला असेल, या उनके शरीर के ऊपर शायद हमारे माँ बाप जाड़े होंगे, काले होंगे, तो हमें लज्जा आई होगी, शर्म आई होगी, जो को अच्छा नहीं लगा। आणि शायद आपण त्यांच्या शरीरावस्थेवरती त्यांच्यावरती दोष लावला असेल, ते चांगले नाहीत असं तुम्ही बोला असाल, म्हणून देवाकडे क्षमा मागा। आज प्रभु चाहता है, जैसे कल हमने हमारे फैमिली के लिए, हमारे बुरे स्वभाव के लिए, भलाई न करने के कारण माफ़ी मांगा, तो आज हमें माफ़ी मांगना है कि हमने हमारे माँ बाप को हर्ट किया, आणि आज आपल्याला क्षमा मागायची आहे की आपण आपल्या आई वडिलांना दुखवलेलं आहे। अभी तो अगर अभी तुम्हारे माँ बाप है तो माँ बाप से जाके माफ़ी मांगो, आणि आई वडील जर तुम्हाला आहेत तर आई वडिलांकडे जाऊन क्षमा मागा। हाँ, अगर वो समझदार है तो माफ़ कर देंगे, नहीं अगर वो तो उनसे मत बोलो, प्रभु से ही मांगो। आणि जर समजदार आहे तर त्यांच्याकडे क्षमा मागा, ते तुम्हाला क्षमा करतील, जर नसतील तर तुम्ही डायरेक्ट देवाला फिर बोला, अपने प्रभु से ही माफ़ी मांगो, नाही तर आपल्या देवाकडे क्षमा मागा। बोलो कि प्रभु सचमुच मैंने कन्फेशन नहीं किया। अभी हम भी, मैं पूरे भी मेरे बचपन में बहुत कुछ ऐसे काम किए हैं, अभी मुझे भी याद आ रहे हैं, इसलिए मुझे भी माफ़ी मांगना है। अभी मेरी बात तो नहीं रही तो प्रभु से ही माफ़ी मांगेंगी, हाँ प्रभु मुझे माफ़ कर दो। आणि आता मी देवाकडे क्षमा मागेन की देवा मी जर चुकीचं काम केलेलं आहे, मला क्षमा कर। हम बहुत बातों में चुकते हैं, आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपण चुका करतो, प्रभु चाहता है कि हम माफ़ी मांगें। देवाची इच्छा आहे आपण क्षमा और मागा। अगर है अभी हम कभी कभी गुस्से में माँ बाप से बात कर देते, तो बाद में थोड़े टाइम के बाद हम जाके माफ़ी मांगना ज़रूरी होता है। मुझे माफ़ करो, मुझे क्षमा करो, मैंने आपको दुखाया, मैंने हर्ट किया, मुझे माफ़ करो। क्यों? क्योंकि क्या होता है, उस समय माँ बाप के मुँह से जो निकले हुए शब्द होते हैं वो आगे जाके पीढ़ी पीढ़ी तक उनके वंश को लगे रहते हैं। आणि जर रागामध्ये येऊन जर आपण आपल्या आई वडिलांना काही चुकीचे शब्द बोलले असेल तर आपण नंतर थोड्या वेळाच्या नंतर जाऊन ज्यावेळेस क्षमा मागायची आहे का, कारण तर त्यांचे जे काही चुकीचे शब्द आहेत ते आपल्यावरती आणि आपल्या पिढीवरती, आपल्या वंशजांवरती हम यहाँ येतात। देखते हैं कि नोहा ने सिर्फ हाम को सच कुछ बोलना चाहिए था ना, आणि नोहाने फक्त हामला बोलायला पाहिजे होतं, हाम से उसके वंश पर गया। पण ते हाम बोलून त्यांच्या वंशजांवर गेलं। हाम के बेटा जो सबसे लास्ट कनान से किस पर गए, उसके 11 बच्चों को, आणि हामचे ज्याचा शेवटचा मुलगा आहे कनान, आणि कनान बोलून त्याच्या 11 मुलांवरती ते गेले। और इन सारी जो जातियाँ हैं बाद में परमेश्वर ने नष्ट की, आणि या सर्व ज्या जाती आहेत त्या देवाने नंतर नष्ट केल्या, नहीं रही। त्या राहिल्या नाही। उसमें से कुछ कुछ लोग अलग अलग स्थान में तितर बितर हुए बस। आणि त्याच्यामधून काही लोक फक्त तितर झाले होते बस। तो आज प्रभु हमसे ये कह रहा है, आणि आज देव आपल्याला हे सांगतोय, हम माफी मांगो, आपण क्षमा मागो। प्रभु से कहें देवाला म्हणूया, माफ देवा मला क्षमा कर। करेंगे पश्चाताप। करूया पश्चाताप। हमने ऑलरेडी आपको पश्चाताप का वचन सिखाया है, तो वापस सिखाने की कोई जरूरत नहीं है। आणि पहिले तुम्हाला पश्चातापाचं वचन शिकवलं, तुम्हाला शिकवायची गरज 40 नाही। दिन में ऐसे ही स्टेप बाय स्टेप एक एक पश्चाताप के बारे में देखेंगे और मन फिराएं। आणि 40 दिवसापर्यंत आपण एक एक असं पश्चातापाचे पॉईंट्स बघू आणि आपण त्याच्यासाठी पश्चाताप करू। माफी मांगने के बाद जो भी कर्ज किया हो, अभी मालूम नहीं उन्होंने कभी ऐसा बोला है क्या मुँह पर कुछ, हाँ तुला पण कळेल पुढं आई झाल्यावर, हाँ आता मग वो शब्द को तोड़ दो, ऐसा मैं तो एक पॉइंट बोला, ऐसा एक मुद्दा रहा, ऐसा माँ बाप को बोलने के तो दुखाने के बाद उन्होंने बहुत कुछ बोला होगा, आणि आई वडिलांना दुखवल्याच्या नंतर खूप काही बोलले असते, तो उन लोगों ने जो शब्द बोले वो तोड़, त्यांनी जे काही शब्द बोलले ते तोडा। बोलो मुझे माफ कर, देवाला म्हणा, देवा मला क्षमा कर। मुझे हाँ देखो मैं आपको
आपको बताती हूँ, जब भी हम प्रभु के पास आते हैं आणि जेव्हा आपण देवाजवळ और येतो हमारे माता पिता हमें कोसते हैं, आणि आपले आई वडील आपल्याला तो हमें पोहोचतात नहीं लगेगा, ते आपल्याला नाही लागत क्योंकि प्रभु ने कहा तू अपने माँ बाप भाई बहन अपनी पत्नी अपने प्राण और अपनी संपत्ति से मुझे ज्यादा प्रेम। आणि देव म्हणाला तू तुझे आई वडील भाऊ बहिणी आणि तुझी समाज तुझी जाती आणि तुझ्या संपत्तीपेक्षा तुझ्या प्राणापेक्षाही तुम्हाला जास्त प्रेम कर। मैं आपको बताती हूँ, जब भी हम प्रभु के पास आते हैं आणि ज्यावेळेस आपण देवाजवळ येतो और हमारे माता पिता भाई बहन पत्नी जब कोसते हैं आणि आपले आई वडील भाऊ बहिणी ज्यावेळेस आपल्याला पोहोचतात वो उन्हीं को लगता है, ते त्यांनाच लागतं, हमें नहीं लगता। आपल्याला नाही लागत। आप नोट करो, तुम्ही नोट करा, उन्हें बहुत तकलीफ उठानी पड़ी, त्यांना खूप त्रास होतो। उन्होंने हमारे यीशु को नाम रखा, हमें गाली दी, हमें बुरा व्यवहार किया, क्योंकि हमने यीशु को माना है आणि आपण येशूला मानलेलं आहे म्हणून त्याने आपल्या येशूला खूप पोचलेलं आहे, खूप काही वाईट साईड बोललेलं आहे म्हणून त्याचा त्रास और आम्हाला होतो। उन्हीं को यीशु के पास आना, आणि त्यांनाच येशूजवळ यावं लागतं, तब तक वो ठीक नहीं हो। तोपर्यंत ते बरे नाही होत। ये बात हमें तो यीशु के लिए अगर आपको कोई भी आपके घर के माता पिता बोला बोलते नहीं तुला सोडेल आई, तुझे छोड़ दूंगा पप्पा लेकिन यीशु को नहीं छोड़ूंगा, आणि मम्मी पप्पा तुला सोडेल पण तुम्ही येशूला नाही सोडणार, तेरा तू कीड़े पड़ के ऐसा कुछ बोला होगा, कुछ ना कुछ बोला होगा, तो भी वो आपको नहीं लगेगा, उधर ही रिटर्न। आणि जर त्यावेळेस त्यांनी तुम्हाला श्राप दिला असेल तो परत त्यांच्या जवळच जाईल, क्योंकि प्रभु ने कहा जो तुम्हें कोसेगा कारण देवाजवळ तुम्हाला श्राप देईल, तो स्वतः श्रापित होऊन जाईल। मालूम हुआ, तो ये बात हमेशा याद। आणि ही गोष्ट नेहमी लक्षात लेकिन ठेवा। आपने उन्हें हर्ट किया, उन्हें धोखा दिया है, फंसाया है, पण जर तुम्ही त्यांना हर्ट केलंय, त्यांना दुखवलंय, त्यांना धोका दिलाय वो किया है तो फिर आपको माफी मांग। आणि ते केले तर तुम्हाला क्षमा मागायची। तो उन्होंने उस समय जो कुछ गलत दिया शब्द बोले हैं, आणि त्यावेळेस त्यांनी जे नकारात्मक शब्द तुमच्यासाठी बोललेले आहेत शब्द को तो बोलो, मग त्या शब्दांना तोडून टाका। ठीक है, करेंगे पश्चाताप। तो या पश्चाताप मैं धन्यवाद देती हूँ मेरे राजा, तुमने हमारे पापों को क्षमा किया है। सचमुच प्रभु, हमने हमारे माता पिता को प्रभु दुखाया है प्रभु, और ऐसा काम किया है जिससे कभी कभी उन्होंने दुखी होकर हमें कोर्स किया है, और ऐसी कुछ बातें हुई हैं कि प्रभु जो भी हम कभी कभी याद कर कर पछताते हैं प्रभु, क्षमा कर प्रभु यीशु, उस बंधनों से हमें मुक्त कर प्रभु, हम पापी प्रभु हमें माफ कर, हमें ज्ञान होने के कारण प्रभु हमने ये काम किया। बाइबल में लिखा है तो अपने पिता और अपनी माता का आदर करना, जिससे तुझे तेरा कल्याण होगा और इस पृथ्वी पर बहुत सारे जिएगा, तेरा दीर्घायुष्य मिलेगा। तो प्रभु हमें ये मालूम नहीं था, इसलिए अज्ञान होने के कारण हमसे बहुत गलतियाँ कर हुई, हमें क्षमा कर प्रभु, हमें माफ़ कर प्रभु, हम पर दया कर प्रभु, और हमें माफ़ी मांगना होता है ये भी हमें मालूम नहीं था। हम झुकना नहीं चाहते थे, हम सही है ये बताना चाहते थे, इसलिए हमसे ये बहुत सारी गलतियाँ हुई प्रभु, हमें माफ़ कर। आज तू हमें माफ़ी मांगने के लिए सिखा रहा है। इस 40 दिन के उपवास में हम क्षमा मांगने के लिए प्रभु हमेशा आगे हो जाए, हमें कठिन और कठोर नहीं हो प्रभु, ये हमारी प्रार्थना है। धन्यवाद देते, आपने हमें क्षमा किया इसलिए धन्यवाद देते, यीशु के नाम से आमीन।